धीरे घोषणा द्या घोषणा ठीक आहे आप्पा आप्पा असं जाळत आहे ते का पहिले बाईट ठेवून देता असं जवळ देऊन द्या ना जवळ जवळ असं जवळ जवळ देऊन द्या ना सगळेजण मी काय होतो आप्पा तुम्ही थोडं पुढे येऊन या महिलांना असं मागायचं तुमच्या या असं इकडं मागे या ना सर्वजण महिलांना मागे घेऊन घ्या आपल्याला व्यवस्थित दिसतील महिला पण दिसतील आपल्या देशाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला 1950 रोजी दिलेली घटना या घटनेमध्ये भारतीय अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जींचा कोलकाता न्यायालयाचा अपमान करणाऱ्या ममता बॅनर्जी नाही असं असताना सुद्धा पश्चिम बंगालमध्ये 2010 पर्यंत 30 वर्ष राज्य केलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारने त्यावेळेस मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण 17% दिलं होतं. या विरोधामध्ये पुन्हा 2010 नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी यांचं सरकार आलं. त्यांनी त्याच्यामध्ये 12% 10 ते 12% वाढ करून मुस्लिम समाजाला ओबीसींचं आरक्षण देऊन ओबीसींवर आणि घटनेवर केलेल्या एका मोठ्या आघात आहे. आणि म्हणून देशाचे ओबीसी आयोगाचे चेअरमन माननीय श्री हंसराज अहिर साहेब यांनी न्यायालयामध्ये पुन्हा या गोष्टीचा उहापोह करून न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली आणि न्यायालय कोलकाता न्यायालय हायकोर्टाने 21 तारखेला निकाल दिलेला आहे की घटनेप्रमाणे धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही. म्हणून 2010 पासून ज्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्या मुस्लिमांचे सर्व सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेले असून या गोष्टीचा तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाचा कुठलाही निकाल आम्ही मान्य करणार नाही. मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊन म्हणजे घटनेचा अपमान हे करत आहेत. त्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा ओबीसी आघाडीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला आज या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. ओबीसींचा हक्क हिणवणाऱ्या या ममता बॅनर्जींचा आम्ही तीव्र शब्दात निषेध